20 रुपयाचे फक्त 8 ग्राम घेतो बरं का. हे अशी बोटं अंडेच घ्यायचे. अंडे घ्यायचे आहेत का? तिकडून अंडे घेऊन आले 2 बॉक्स आता ते पाहिजे पोरगं. अंडे घेऊन टाका. हो गावरान म्हणतात. हां गावरान. ते काय आता 2 वर्ष आता 1 वर्ष झालं 2. आता आपण आहे ना आलो आहो मंदाकिनी ॲग्रो फार्म. हे गावचं नाव काय काचोरली येथे आलो. तेथे काचोरलीमध्ये आल्यानंतर मंदाकिनी ॲग्रो फार्म शोधत आल्यानंतर तेथे जे कर्मचारी काम करतात त्यांना भेटायला आलो आपण. ते मंदाकिनी ॲग्रो फार्म आता चालू आहे का गावठे कोंबड्यांचं? बंद आहे. तरी किती दिवसापासून साधारणतः? वर्ष झालं 1 वर्ष. 1 वर्षापासून का? तुमचे मोबाईल नंबर पण ते कॉन्टॅक्ट लागत नाही ना, स्विच ऑफ आहे ना? हो फोन बंद आहे. त्यांनी फोन बंद करून टाकले. हां ना. आता काय प्रोडक्शन होतं तिथे मग? आता बॉयलरचं चालू आहे. ओके. आता बॉयलर काय भावने देतात तरी हे? ते पेपर रेट राहतो त्यांचं. काय असतं? पेपर रेट राहतो. कधी कमी जास्त होते. ओके ओके. म्हणजे आता ते गावठी कोंबड्यांचं फार्म हाऊस पूर्णपणे बंद आलेलं आहे. बंद आहे. चालेल. आणि ते पत्ता पण तुम्ही काचोरलीचा दिला, पण हे ह्या बाजूला येतं ना? हो लोकेशन हे दाखवते आणि तिकडून मी रस्ता आहे 2 साईडने. दोन्ही बाजूने रस्ता आहे का? चालेल. आता काय काय भेटतं तिथं मग? आता फक्त बॉयलरचे अंडे चालू आहे. बॉयलरचे अंडे ना? ओके ठीक आहे, धन्यवाद. कोंबड्या नाही आता. आता म्हणजे त्या नाही गावठी नाही. गावठी नाही आता एक. बॉयलर कोंबड्या हो आहेत. बॉयलर कोंबडे. अच्छा ठीक. मग आता तिथं ते प्रोडक्शन पूर्ण बंद आहे ना? हो गावरांचं पूर्ण बंद आहे. तिथे तुमच्याकडे तिथे आता सगळं बॉयलरचे 1000 पक्षी आहेत. 1000-1200 पक्षी. तर कोंबड्या पण आहेत का तिथे? हे टर्की पण होते. त्या पण नाही आता. ते नाही आता. बदके होते खूप. हा बदकं पण होते, टर्की होत्या ना? बदके होते. टर्की बदकं सगळे बंद आहे आता. हो बंद आहे. आता ते बॉयलरचे पक्षी नाही ते चालेल जमत. रेअरचे पक्षी आहे. चालेल, धन्यवाद. टर्की कुठे भेटण्याची आहे का सर? ॲग्रो फार्म हे काचोरली त्र्यंबकेश्वर येथे आहे. त्याचं गुगलवरून बघून, गुगल मॅपवरून आपण इथं आलो. यूट्यूबवरून आपण त्याचे व्हिडिओ बघून अनेक लोक येतात की त्यांना गावठी कोंबड्या पाहिजे, पिल्लं पाहिजे किंवा त्यांचे अंडे पाहिजे. त्यासाठी ते शोधतात. पण काचोरली गावामध्ये प्रॅक्टिकली बघितलं तर पूर्ण काचोरली गावामध्ये किंवा काचोरली गावाच्या पुढे जे धरण आहे तिथं त्या गावाचं नाव तळेगाव आहे. तळेगावपर्यंत गेल्यापर्यंत आपण प्रत्येक फार्म हाऊसला विचारलं तर त्यांना प्रॉपर मंदाकिनी ॲग्रोचा पत्ता सापडत नाही. तर मित्रांनो, मंदाकिनी ॲग्रोचा पत्ता आम्ही निर्भवने मामांनीसुद्धा आम्ही शोधण्याचा प्रयत्न केला आहे. तर ते काचोरले गावला जे फार्म हाऊस आहे तेजाळे साहेबांचं, ते सध्या बंद आलेलं आहे. आणि त्याचा पत्ता आम्ही तुम्हाला सांगतो आहे की ते कुठं होतं. हे बघा, काचोरली गावात येताना जे नदीवर एक पूल दिसतो, ह्या पुलाच्या समोरच आपण बघू शकतात की तिथं श्री सद्गुरू माऊली आश्रम आहे. काचोरली गावाच्या इथेच हा सद्गुरू माऊली आश्रम आहे. त्या आश्रमाच्या इथे ही विहीर बघू शकता आपण. हा त्याचा परफेक्ट ॲड्रेस आहे. ह्या विहिरीच्या समोरच हा आश्रम आहे आणि ह्या आश्रमाच्या समोरच हा नदीवरचा पूल आहे. तर इथे योगायोगाने आपल्याला तेथे काम करणारा मागच्या व्हिडिओमध्ये जो त्यांचा कर्मचारी होता तो आपल्याला इथे मिळाला आहे. आणि तोच सांगतो की आता सध्या तिथे जे मागचं काम होतं ते 1 वर्षापासून बंद आलेलं आहे. आणि आता त्यांचं काम हे सातत्याने आत्तासुद्धा चालू आहे. आपण बघू शकतात आता ते अंडे, बॉयलर अंडे सप्लाय करतात. ते त्यांचं जे काम होतं ते सातत्याने जसं आहे तसं चालू आहे. फक्त गावठी कोंबड्यांचं हे तेथील प्रोडक्शन बंद झालं आहे. त्याच्याबद्दल ते आपल्याला माहिती येतील. भाऊ, आपलं नाव काय आहे? वाळू पारदे. हां, हे भाऊ बाळू पारदे, इकडे बघा तुम्ही, बाळू पारदे आहे आणि निर्भवने मामा. बाळू भाऊ आपल्याला आता त्या मागचे जे व्हिडिओ होते, जे कोणी व्हिडिओ यूट्यूबवर टाकलेले ते व्हिडिओ डिलीट न झाल्यामुळे अनेक लोकांना त्या व्हिडिओची अजूनही माहिती तशीच भेटते आणि ते लोक त्या नंबरवर फोन लावतात. पण काही कारणास्तव ते मालकांचे नंबर हे बंद लागतात. त्याविषयी तुम्ही थोडी माहिती द्या आपल्याला. आता गावरान 1 वर्ष झाले बंद आहे. आता फक्त म्हणजे चालू आहे फक्त गावरान बंद आहे. आता बॉयलरचं फक्त चालू आहे. ओके. आता तिथे ट्रेनिंग सेंटर पण बंद आहे का सध्या? बंद आहे. ओके.
आपण बघू शकतात की बाळूभाऊ पारदे यांनी माहिती दिलेली आहे की तेथील ट्रेनिंग सेंटर सुद्धा बंद आहे आणि आता फक्त तिथं बॉयलर कोंबड्यांचंच प्रोडक्शन होतं आणि आता हे अंडे सप्लाय करायला चालले, बाकीचे अंडे पुढे नेलेले आहेत. निर्भवने मामांच्या अथंक परिश्रमाने आज आपण त्या फार्म हाऊसपर्यंत पोहोचू शकलो आणि ही जनतेसमोर सत्यता यावी. काय माहिती आहे त्या फार्म हाऊसची? अनेक लोक नंबर शोधतात, नंबर बंद असतो, तर आम्ही तिथे येऊन ते माहिती शोधली आणि ही सत्यता आपल्यासमोर आणली. निर्भवने मामांचे याबद्दल धन्यवाद. बाळूभाऊनी पण आपल्याला चांगली माहिती दिली, त्याचेही धन्यवाद. हॅलो बोला. सापडले. मित्रांनो, हाच तो काचुर्ली गावचा जो रस्ता आहे, मेन रस्ता, तो हरिहरगडाकडे जाणारा मार्ग आहे. येथून हरिहरगड आणि काचुर्लीचा बोर्ड बघू शकता आपण, हा समोरच्या बाजूला तिकडे जाणारा मार्ग आहे. त्याच्या तिथे आपण ही टपरी बघू शकतो, तिथं आपला झेंडा आहे समाजाचा आणि इथूनच खाली येथून महालक्ष्मी ॲग्रोकडे जाण्याचा हा रस्ता आहे. हो, ही वर्ष आहे. निर्भवने मामांच्या अथंग परिश्रमाने आपण पावसा पाण्यात हे कातुर्ली गावचं महालक्ष्मी ॲग्रो शोधू शकलो. त्याबद्दल मामांचं आभार मानतो. मामा, आपण जे व्हिडिओ बघितला, ज्या व्हिडिओमधला नंबर बंद आहे, फक्त यूट्यूबवर दिलेली माहितीच्या आधाराने आपण इथं आलात गावाला. ज्या गावात आले तिथं गुगल मॅप संपतं, तिथं गावातले सगळे आपण जेवढे कारखाने होते किंवा जे कुक्कुटपालन करतात त्यांच्याकडे सगळ्यांकडे फिरलो आणि दिवस ढळत आला. रात्र आम्ही दुपारचे 2 वाजेपासून आम्ही फिरत होतो. आम्ही बऱ्याच ठिकाणी म्हणजे पोल्ट्री फार्मवर गेलो. आम्हाला बऱ्याच ठिकाणी जेव्हा लोकांनी, ज्या इथल्या स्थानिक रहिवासी जे होते, त्यांनी असं सांगितलं का इथे पोल्ट्री फार्म आहे, तर तिकडे एक पोल्ट्री फार्म आहे, असे बरेच दाखवले, पण ते सर्व बॉयलरचे होते. त्याच्यानंतर अजून कोणाला विचारलं तर ते म्हणे हा त्या तिकडे एक आहे, त्या गावठी कोंबड्या मिळतात, तिकडे गेलो. असे फिरता 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 आम्हाला बराच उशीर झाला. आता संध्याकाळचे 7 वाजता आहेत, तरी पण आम्हाला भेटलं नाही. आणि एक व्यक्ती अशी भेटली का त्याने आम्हाला सांगितलं का त्या एक छोटासा डॅम आहे, त्या डॅमकडे गावठी कोंबड्या मिळत आहेत, पिल्लं मिळत आहेत, अंडे मिळत आहेत आणि ते तेजाळ्या नावाचं जे आहे तेच आहे, तुम्ही तिकडे जा. मग आम्ही असं शोधत आलो. इथं शोधत आल्याच्या नंतर आम्हाला जेव्हा दिसलं, तर एक व्यक्ती भेटली आम्हाला. त्यांना विचारलं तर ते म्हणे तुम्ही गाडी आता इथे त्या डॅमच्या इथे लावा आणि इथून पायी जा. तिकडे आम्ही निघालो. मध्येच रस्त्यात गेल्यावरती आम्हाला त्या पोल्ट्री फार्मवर ज्या तेजाळ्यांच्या काम करणारा मुलगा भेटला आणि त्यांनी आम्हाला सांगितलं का ते तेजाळ्यांचा पोल्ट्री फार्म सध्या बंद आहे. त्याला जवळजवळ 1 वर्ष होऊन गेलं आहे. त्यातच आता सध्या त्यांनी बॉयलरचं चालू केलेलं आहे आणि तिथे आता तुम्हाला गावठी कोंबड्या किंवा अंडे किंवा पिल्लं काही मिळणार नाही किंवा नाही पण. आणि ते तेजाळे पण आता इकडे येत नाहीत, ते पण सध्या इथं राहत नाही, ते आता नाशिकला आहेत. आणि त्यांनी तो बॉयलरचा लेअर कोंबड्यांचा तो फार्म चालू केलेला आहे. तिथे काही त्यांच्या मुलांनी माहिती दिली का जवळजवळ 2-1 हजार कोंबडे आहेत आणि तो स्वतःच अंडे घेऊन चाललेला होता, जवळजवळ 9-10 ट्रे. आणि त्या सगळ्या बघितले आम्ही आणि त्यांनी अशी माहिती दिली. मग अर्ध्या रस्त्यातून आम्ही परत झालो आणि आम्हाला खूप त्रास झाला तिचा बघायला. तर असा जो खोटा जो ॲड्रेस होता, त्या ॲड्रेसवरती बी आम्हाला बराच त्रास झाला. ॲड्रेस एक चुकीचाच भेटला, पण लोकांना विचारता त्यांनी सांगितलं कसं तरी आम्हाला ॲड्रेस पत्ता मिळाला. पण ते पोल्ट्री फार्म बंद असल्यामुळे आम्ही आता सध्या परत जातो. धन्यवाद.